नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न फ्रॉम होम या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मी सुरेश हनुमंत सुतार, श्री तुळजाभवानी विद्यालय, सोहाटणे तालुका, मावळ जिल्हा, पुणे। आज आपण गणित भाग 1 इयत्ता 10वी या विषयामधील प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे भाग 7वा या भागामध्ये आपण या वर्ग समीकरण या प्रकरणामधील मुळांचे स्वरूप हा मुद्दा या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आणि हा मुद्दा अभ्यासल्यानंतर आपण सराव संच 2.5 या सराव संचामधील काही उदाहरणांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। आता जाणून घेऊया आपण वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप। यालाच इंग्रजीमध्ये नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतात। आता हा मुद्दा अभ्यासण्यासाठी सुरुवातीला काही मुद्दे जे आहेत, म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे कशावरून ठरवतात हे या ठिकाणी आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत त्याचा। तर पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 च्या मुळांचे स्वरूप b वर्ग वजा 4ac च्या किमतीवरून निश्चित केले जाते। पहा, तर या ठिकाणी आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आपल्याला माहित आहे आणि त्या रूपाचा वापर करून आपण या ठिकाणी b वर्ग वजा 4ac ची किंमत काढून आणि त्या किमतीवरून आपल्याला त्या वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप या ठिकाणी ठरवायचे आहे। आता या ठिकाणी b वर्ग वजा 4ac ला एक विशिष्ट नाव दिलेले आहे आणि त्या b वर्ग वजा 4ac च्या किमतीला विवेचक असं म्हणतात, इंग्रजीमध्ये डिस्क्रिमिनंट असं म्हणतात। मग वर्ग समीकरणाचा विवेचक काढा असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत। म्हणजे या ठिकाणी b वर्ग वजा 4ac ला वर्ग समीकरणाचा विवेचक असं म्हणतात, विवेचक। आता त्यानंतर दुसरा मुद्दा काय, तर तो विवेचक जो आपण म्हटला वर, विवेचक b वर्ग वजा 4ac ला डेल्टा या अक्षराने दर्शवणार आहोत आपण। डेल्टा हे ग्रीक अक्षर आहे, म्हणजे भूमितीमध्ये काही चिन्ह आहेत, ग्रीक या चिन्हाने दर्शवले जातात, अल्फा बीटा गॅमा। त्यानंतर त्याच पद्धतीने याला त्रिकोणाचं चिन्ह जे आहे त्याला ग्रीक अक्षरामध्ये आपण डेल्टा असं म्हणतो का। मग या डेल्टाची किंमत काढणे म्हणजे b वर्ग वजा ac ची किंमत काढणे। त्यानंतर पुढला मुद्दा काय, तर आता पुढले 3 मुद्दे आपण अभ्यासणार आहोत, ते मात्र तुम्ही लक्षात ठेवा फार। तर पहिला मुद्दा जो आहे, जर b वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल, म्हणजे डेल्टाची किंमत जर 0 असेल, म्हणजे विवेचकाची किंमत जर 0 येत असेल, तर वर्ग समीकरणाचे मुळे ही वास्तव व समान असतात। पहिला मुद्दा बघा, b वर्ग वजा 4ac ची किंमत जर तुमची 0 येत असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव व समान असतात। त्यानंतर दुसरा मुद्दा काय, तर b वर्ग वजा 4ac हा 0पेक्षा जर मोठा येत असेल, म्हणजे धन संख्या येत असतील, बघा परत, b वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0पेक्षा मोठी असेल, म्हणजे धन संख्या असेल, तर वर्ग समीकरणाचे मुळे ही वास्तव आणि असमान, या दोन्हीमधला अर्थ लक्षात घ्या। वास्तव व समान म्हणजे मुळे ही समान येतात आणि वास्तव असतात ती। त्यानंतर वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव आणि असमान म्हणजे भिन्न मुळे असतात, म्हणजे दुसऱ्या अटीमध्ये भिन्न मुळे असतात आणि पहिल्या अटीमध्ये समान आणि वास्तव असतात। त्यानंतर तिसरं अट काय आहे त्याची, जर b वर्ग वजा 4ac याची किंमत जी आहे ती 0पेक्षा कमी असेल, म्हणजे ऋण संख्या असेल, म्हणजे b वर्ग वजा 4ac डेल्टाची किंमत जी आहे विवेचकाची, ती किंमत जर 0 असेल, 0पेक्षा जर कमी असेल, म्हणजे ऋण संख्या असेल, तर त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात। ह्या 3 अटी आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत। डेल्टाची किंमत 0 असताना मुळे ही वास्तव आणि समान असतात। त्यानंतर डेल्टाची किंमत ही धन असताना वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव आणि असमान असतात। त्यानंतर b वर्ग वजा 4ac म्हणजे डेल्टाची किंमत ही ऋण असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव नसतात। चला पुढे आता आपण जाऊया, याचाच आधार घेऊन पुढे आपण जाणार आहोत। आता त्यानंतर एक कृती करणार आहोत आपण, खाली दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा भरा। आता विवेचकाची किंमत दिलेली आहे तुम्हाला, बरं का। त्यानंतर दुसरं दिलेलं आहे मुळांचे स्वरूप काय असेल, ही कृती फार महत्त्वाची आहे।
पुस्तकामधल्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या कृतीकडे फार लक्ष दिलं पाहिजे. काळजीपूर्वक अभ्यासलं तर आपल्याला ती संकल्पना जी आहे ती पूर्णपणे डोक्यात बसते आणि कोणतीही उदाहरणं आपल्याला त्या आधारे सोडवता येतात. आता या ठिकाणी 2 मुद्दे दिलेले आहेत, विवेचकाची किंमत आणि मुळांचे स्वरूप. आता विवेचकाची किंमत माहीत आहे आपल्याला. विवेचक म्हणजे b² - 4ac बरोबर b² - 4ac बरोबर 0. त्यानंतर त्याला डेल्टा आपण म्हणतो. त्यानंतर मुळांचे स्वरूप. आता या ठिकाणी b² - 4ac म्हणजे डेल्टा बरोबर b² - 4ac. त्यानंतर मुळांचे स्वरूप म्हणजे x ची किंमत, निघणारी x ची किंमत जी आहे ती. आता आपण विवेचकाची किमती काय दिलेत बघूया. आता विवेचकाच्या किमती दिलेल्या आहेत तुम्हाला. त्यानंतर मुळांचे स्वरूप ठरवायचं आहे. विवेचकाच्या किमतीवरून आपल्याला मुळांचे स्वरूप ठरवायचं आहे. आता पहिले किंमत दिलेली आहे तुम्हाला 50, म्हणजे डेल्टाची किंमत ही 50 आहे. मग 50 ही संख्या शून्यापेक्षा मोठी आहे का लहान आहे? तर लगेच लक्षात येतं आपल्याला 50 ही संख्या शून्यापेक्षा मोठी आहे. म्हणून या वर्ग समीकरणाचे मूळ जे आहे ते वास्तव आणि असमान आहे. बघा लक्षात घ्या, डेल्टाची किंमत ही शून्यापेक्षा मोठी आहे. मग शून्यापेक्षा मोठी जर असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान असतात. त्यानंतर दुसरं उदाहरण दिलेलं आहे -30 म्हणजे ऋण 30. मग आता b² - 4ac ची किंमत जी आहे ती शून्यापेक्षा काय आहे सांगा, कमी आहे, म्हणजे ऋण संख्या आहे. मग शून्यापेक्षा जर कमी असेल डेल्टा तर त्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या नाही. म्हणजे पुढे ते वर्ग समीकरण सोडवता येत नाही आपल्याला. हे दुसरं लक्षात ठेवा. पहिली जी आहे ती धन असताना वास्तव संख्या जर असेल तर b² - 4ac ची किंमत जर ही असेल धन असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव आणि असमान असतात. त्यानंतर b² - 4ac ची किंमत जर ऋण असेल तर या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही, म्हणजे त्या वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला पुढे काढता येत नाहीत. त्यानंतर तिसरी अट म्हणजेच डेल्टाची किंमत म्हणजे b² - 4ac ची किंमत जर 0 असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतात. अगदी अतिशय चांगली आणि मनोरंजक अशी या ठिकाणी कृती आहे. परत अभ्यासा. धन असेल तर ती वास्तव आणि असमान असतात. ऋण असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात. त्यानंतर त्या वर्ग समीकरणामध्ये b² - 4ac ची किंमत म्हणजे डेल्टाची किंमत 0 येत असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि दोन्ही मुळं समान असतात. आता आपण एक उदाहरण अभ्यासूया. उदाहरण दिलेले आहे तुम्हाला x² + 10x - 7 बरोबर 0. या वर्ग समीकरणामध्ये विवेचकावरून वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. परत तेच आपण अभ्यासतोय. थोडंसं आपल्याला त्याची आपण जास्त आवृत्ती केली किंवा सराव केला तर ती संकल्पना आपल्या डोक्यात बरोबर बसते. आपण उदाहरण डायरेक्ट या ठिकाणी सोडवणार आहोत. x² + 10x - 7 बरोबर 0. हे उदाहरण या ठिकाणी सुरुवातीला घ्यायचं आणि x² + 10x - 7 बरोबर 0 या समीकरणाची तुलना ax² + bx - c बरोबर 0 या समीकरणाशी करून आता या समीकरणाची तुलना ax² + bx - c बरोबर 0 शी करून आता या दोन्हीची जर तुलना केली तर आपल्याला खाली a ची किंमत मिळते 1 म्हणजे x वरचा सगुणक 1 आहे. त्यानंतर b ची किंमत मिळते आपल्याला 10 म्हणजे x चा सगुणक. त्यानंतर c ची किंमत मिळते आपल्याला -7 म्हणजे शेवटचं स्थिर पद. अशा आपल्याला abc च्या किमती मिळाल्या. आता त्यानंतर b² - 4ac आपल्याला माहित आहे. याच्यावरून आपण मुळांचे स्वरूप ठरवतो म्हणजे ज्याची किंमत अगोदर काढून घ्यायची. म्हणून b² - 4ac बरोबर आता इथं किमती गाठलेल्या आहेत. b ची किंमत किती आहे 10 म्हणजे b चा वर्ग आहे म्हणून 10 चा वर्ग -4 × 1 × -7. मग 4 कुठले हे सूत्रामधले 4 गुणिले 1 कुठला हा a ची किंमत 1 आहे इथं 1 आहे. त्यानंतर गुणिले -7 कुठले तर c ची किंमत ही -7 आहे. म्हणजे याच्यामध्ये किमती गाठलेल्या आहेत. b ची किंमत गाठली 10, a ची किंमत ठेवली आपण 1 आणि c ची किंमत ही -7 आहे म्हणून कंसात ठेवलेले आहेत. आता याचं सोपे रूप देऊ आपण. इथं 10 चा वर्ग होईल आणि या दोन्हींचा गुणाकार इथं 2 वेळा वजा आहे म्हणून खाली अधिक येईल. हे लक्षात घ्या, टेक्निक लक्षात घ्या. हे वजा चिन्ह आहे, ह्याला 4 ला चिन्ह वजा 7 ला चिन्ह वजा म्हटल्यानंतर वजा हे
अधिक होतं. म्हणजेच खाली काय स्टेप येईल तर 10चा वर्ग 100 आणि 4 सत्ते 28 ऋण ऋण धन झालं आणि 28 एके 28 म्हणजे 100 अधिक 28 मग किती आली किंमत 128. मग 128 ही संख्या बी वर वजा 400 ची किंमत आली. मग आता ही आपण तुलना करायची शून्याबरोबर. मग शून्यापेक्षा काय आहे सांगा ही मोठी आहे म्हणजे बी वर्ग वजा 400 ची किंमत ही शून्यापेक्षा मोठी आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो उत्तर या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत. लक्षात आलं विद्यार्थ्यांनो. तर आता पुढचं एक उदाहरण आपण पुढली कृती एक सोडवणार आहोत आपण. आता कृतीवर जास्त भर द्या कारण का कृतीची उदाहरणं सुद्धा असतात तुम्हाला प्रश्न तिसऱ्यामध्ये. तर कृती दिलेली आहे दुसरी आपण पहिली सोडवलेली दुसरी कृती पहा. तर या कृतीमध्ये दिलेली आहे तुम्हाला x वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0. तर त्यानंतर x वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0. त्यानंतर या समीकरणाची तुलना याच्यावर करतो आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून. मग इथं या तुलना करून आपण एबीसी ची किंमती काढतो. ए ची किंमत किती असेल x वरचा सगुणक 1 आहे म्हणून इथे 1. त्यानंतर बी ची किंमत तुम्हाला दिलेली आहे 2. त्यानंतर सी ची किंमत किती असेल विद्यार्थ्यांना बघा सोपं आहे एकदम इथं वजा 9. त्यानंतर या किंमती काढल्या आपण. मग या किंमती बी वर वजा 400 या सूत्रामध्ये टाकायच्या. मग बी वरची किंमत इथे दिलेली आहे तुम्हाला बी ची किंमत 2 आहे म्हणून 2चा वर्ग वजा इथं 4 गुणिले आता ए ची किंमत टाकायची. ए ची किंमत किती आहे 1 आहे. त्यानंतर सी ची किंमत किती आहे सांगा 9 आहे वजा 9 चिन्ह विसरायचं नाही वजा 9. आता इथं तुम्हाला सांगितलेलं आहे दोन संख्येला चिन्ह वजा असेल तर अधिक उत्तर येतं खाली म्हणून 4 9 36 36 एके 36 म्हणजे खाली किती आले 36. मग 4 अधिक 36 किती झाले विद्यार्थ्यांनो 40. मग 40 ही संख्या ही कितीपेक्षा मोठी आहे. ही संख्या जी आहे बी वर वजा 400 ची किंमत जी आहे ती शून्यापेक्षा मोठी आहे. मग शून्यापेक्षा मोठी जर असेल तर या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत. ही कृती आपण पूर्ण केलेली आहे. आता त्यानंतर आपण सराव संच 2.5 2.5 अतिशय सोपा असा सराव संच आहे. तर आता पाठीमागचा जो अभ्यास केला त्या अभ्यासाच्या आधारे आपण हा उदाहरण संग्रह सोडवू शकतो. आता पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला रिकाम्या चौकटी भरा. पहिली कृती दिलेली आहे कृतीवर फार भर आहे. तर वर्ग समीकरण दिलेलं आहे तुम्हाला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. तर इथं म्हटलेलं आहे तुम्हाला b वर्ग वजा 400 ची किंमत जर 5 असेल मग 5 ही संख्या शून्यापेक्षा मोठी आहे की लहान आहे तर मोठी आहे. म्हणून या वर्ग समीकरणाचे मुळांचे स्वरूप जे आहे ते वास्तव आणि असमान आहे. त्यानंतर बी वर वजा 400 ची किंमत ही ऋण दिलेली आहे ऋण संख्या आहे म्हणजे शून्यापेक्षा काय लहान आहे म्हणून त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही. असा हा सोपा प्रश्न होता कृतीचा. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा म्हणजे बी वर्ग वजा 400 ची किंमत काढा. पहिलं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. मग यामध्ये एबीसी ची किंमती काढा. ए बरोबर 1 बी बरोबर 7 त्यानंतर सी बरोबर वजा 1 आणि त्यानंतर बी बरोबर वजाची किंमत काढून तुम्हाला 3 अटी माहित आहे धन त्यानंतर ऋण आणि 0. ह्या अटी लक्षात घेऊन पुढे तुम्ही यांचं स्वरूप ठरवलं ना फक्त किंमत काढली तर ह्या प्रश्नामध्ये फक्त किंमत काढायची विवेचकाची फक्त बी वर वजा 400 ची किंमत काढा. दुसरं सुद्धा तसं दिलं योग्य स्वरूप आहे. ए ची किंमत 2 बी ची किंमत वजा 5 सी ची किंमत 10 याच्यावरून बी वर वजा 400 काढा. त्यानंतर तिसरं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला करणी 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 करणी 2 बरोबर 0. हे उदाहरण आपण सोडवणार आहोत. आता या ठिकाणी आपण हे उदाहरण तुम्हाला मी सोडवून देणार आहे. त्या अगोदर आपण तिसऱ्या प्रश्नाची चर्चा करून मग तिसरं उदाहरण आपण सोडवूया. विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. प्रश्न तिसरा दिलेला आहे थोडासा बदल केलेला आहे पुढली स्टेप विचारलेली आहे. मग विवेचकाचे स्वरूप कसं ठरवतो आपण तर विवेचक सुरुवातीला काढावा. विवेचक म्हणजेच काय बी वर्ग वजा 4ac. मग इथं सुद्धा समीकरण दिलेले आहे योग्य स्वरूप आहे. दुसरं समीकरण सुद्धा योग्य स्वरूप आहे. त्यानंतर तिसरं समीकरण योग्य रूपात आहे m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. तिन्ही समीकरण जे आहेत
ती योग्य रूपात दिलेली आहे, सामान्य रूपात दिलेली आहेत. फक्त त्यांना बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढून त्यांच्या मुळांचे स्वरूप ठरवायचं. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी मी काय तुम्हाला सोडवून देणार नाही. फक्त हे करणीचा या ठिकाणी समावेश केलेला आहे, त्यामुळे हे तिसरं उदाहरण मी तुम्हाला सोडवून देतो. सराव संच 2.5 मधला आपण दुसऱ्या प्रश्नामधला विवेचकाची किंमत काढा यामध्ये तिसरं उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. तिसरं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला करणी 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 करणी 2 बरोबर 0. मग यामध्ये दिलेल्या समीकरणाची तुलना जी आहे ती ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर या समीकरणाशी करू. मग करून काय आलं, a बरोबर करणी 2, b बरोबर 4, c बरोबर 2 करणी 2. मग आता b वर्ग वजा ac ची किंमत काढण्यासाठी b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत 4 आहे म्हणून 4 चा वर्ग. त्यानंतर वजा 4 हे 4 गुणिले a ची किंमत जी आहे ती करणी 2 आहे. त्यानंतर c ची किंमत 2 करणी 2 आहे ही. मग यांचा गुणाकार कसा करायचा खाली आपण बघूया, सोपे रूप देऊया. मग आता b वर्ग 4ac बरोबर 4 चा वर्ग इथं दिलेलं आहे. त्यानंतर वजा 4 इथं यांचा गुणाकार थोडासा गोंधळ होतो, त्यामुळे आणखीन या ठिकाणी स्टेप्स वाढवलेले आहेत. तर 2 गुणिले हे 4 करणी 4 कसे आहे, तर 2 करणी 2 गुणिले करणी 2 करणी 4 आले. आता पुढली स्टेप काय येईल, तर 4 चा वर्ग तसाच ठेवला मी अजून. त्यानंतर वजा 4 गुणिले 2 गुणिले 2 हे 2 कसे, तर 4 चं वर्गमूळ निघालं, करणी चिन्ह निघून गेलं. मग आता या दोन्हींचा गुणाकार करून बेदोन्ही 4, 4 चौक 16 म्हणजेच खाली काय येईल, 4 चा वर्ग 16 वजा या सगळ्या तिन्हींचा गुणाकार जो आहे तो 16 आहे. म्हणजे 16 मधून 16 गेले, 0 राहिले, म्हणजे b वर्ग वजा 4ac बरोबर 0. असे उदाहरण या ठिकाणी आपण सोडवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण 2.5 या सराव संचामधला 7वा प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर 7व्या प्रश्नामध्ये 2 उदाहरणं, त्यापैकी पहिलं उदाहरण आपण पाहूया. तर 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. प्रश्न कसा आहे बघा वरती, खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत काढा. ही अट फार महत्त्वाची आहे. प्रत्येक म्हणजे खाली प्रत्येक समीकरणामध्ये जी मुळं आहेत त्यांची ती वास्तव आणि समान आहेत. मग आतापर्यंत आपण जे वास्तव आणि समान असा शब्द ऐकत आलो, तर त्या ठिकाणी b वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0 असेल तर वास्तव आणि समान असतात. ही अट या ठिकाणी आपण उपयोगात आणून k ची किंमत काढायची आहे आपल्याला. तर इथं सुरुवातीला हे दिलेलं समीकरण जे आहे त्याची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 अशी करू. मग आता इथं y आहे त्यामुळे इथं जनरल म्हणजे सामान्य रूपामध्ये y घेतलेलं आहे. मग या दोन्हीची तुलना करून आपल्याला abc ची किमती खाली दिलेल्या आहेत. a बरोबर 3, b बरोबर k, c बरोबर 12 ह्या लिहिता येतात आपल्याला, झालेलं आहे सराव याचा. तर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू डेल्टा, म्हणून डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. मग आता डेल्टा का 0 आहे, तर मुळे वास्तव आणि समान आहेत म्हणून इथं आपण डेल्टाची किंमत 0 टाकू शकतो. म्हणून 0 बरोबर b चा वर्ग म्हणजे k चा वर्ग, k ची किंमत आहे b, म्हणजेच b ची किंमत जी आहे ती k इथं. म्हणून इथं b च्या ठिकाणी k टाकला, b चा वर्ग आहे म्हणून k चा वर्ग आला, म्हणून 4 गुणिले a ची किंमत 3, b ची किंमत a ची किंमत 3 आणि c ची किंमत 12. मग आता यांचा जर गुणाकार केला आपण, कारण दिलेलं आहे डेल्टा बरोबर 0. मग आता 0 बरोबर k चा वर्ग k वर्ग वजा या तिन्हींचा गुणाकार जो आहे तो 144 येतो. मग आता योग्य स्वरूप लिहूया, एक समीकरण म्हणजेच पक्षांतर करून k वर्ग बरोबर 144, दोन्ही बाजूंचा वर्गमूळ काढा. इथं प्रत्येक संख्येला 2 वर्गमूळ असतात, एक धन आणि एक ऋण, म्हणून k चा वर्ग निघून गेला. k बरोबर आपल्याला अधिक वजा वर्गमुळात 144. 144 ही पूर्ण संख्या आहे, पूर्ण वर्ग संख्या आहे, त्यामुळे त्याचं वर्गमूळ निघतंय 12. मग एकदा त्यामधलं अधिक घ्या वर्गमूळ आणि एकदा घ्या वजा घ्या, म्हणजे k ची किंमत काय मिळाली, k बरोबर 12 आणि k बरोबर वजा 12. हे पहिलं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. त्यानंतर आता दुसरं उदाहरण सोडवूया. त्यामधलं दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे बघा. दुसरं उदाहरण दिलेलं आहे kx कंसात x वजा 2 अधिक 6 बरोबर 0. मग इथं उकल सोडवताना सुरुवातीला हे समीकरण थोडंसं सोपे रूप देऊन घ्यायचं. तर kx ने x ला गुणलेलं आहे kx वर्गाला वजा kx गुणले 2 वजा 2 kx अधिक 6 बरोबर 0. या समीकरणाची तुलना
ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. मग करून आपल्याला a ची किंमत मिळाली k, b ची किंमत मिळाली वजा 2k. हे लक्षात घ्या, b ची किंमत चुकू नका, हे चिन्ह आहे वजा, वजा 2k. त्यानंतर c ची किंमत जी आहे ती 6. आता b वर वजा 4ac सूत्र मांडायचं. b वर वजा डेल्टा बरोबर b वर वजा 4ac. मग याच्यामध्ये किमती टाकू आपण. डेल्टाची किंमत 0 आहे कारण का मुळे ही वास्तव आणि समान आहेत. मग b ची किंमत काय आहे वजा 2k म्हणून कंसात टाकलेले आहेत, वजा 2k कंसाचा वर्ग वजा. त्यानंतर 4 आहे तसंच लिहिलेलं आहे. a ची किंमत k, त्यानंतर c ची किंमत 6 आहे. आता वजा ऋण संख्येचा वर्ग हा धन असतो, म्हणजेच इथं कारण दिलेलं आहे. पण इथं कारण दिलेलं आहे, 0 का ठेवला तर डेल्टा बरोबर 0 आहे म्हणून इथं 0 बरोबर इथं ऋण संख्येचा वर्ग धन 4k वर्ग आला. त्यानंतर ऋण 4 गुणिले 6 गुणिले 4 24, 24 आणि हा k. आता पक्षांतर करू आपण. आता ह्याचा कॉमन काढलेला आहे, 4 कॉमन काढले 4k आणि कंसात काय यायला k वजा 6. मग त्यानंतर योग्य सरळ मांडलं समीकरण. 4k कंसात k वजा 6 बरोबर 0. मग आता हे समीकरण आपल्याला आठवतं का बा, वर्ग समीकरणाच्या प्रकारामध्ये ax वर्ग अधिक bx बरोबर 0 या प्रकारामधलं आहे म्हणून इथं कॉमन काढलेलं आहे. मग 4k बरोबर 0 घ्या आणि k वजा 6 बरोबर 0 घ्या. एकदा दोन्ही कंसाबरोबर 0, दोन्ही पदांबरोबर 0 घेतलेलं आहे. मग आता k ची किंमत इथं 0 येईल आणि इथं k ची किंमत जी आहे ती k वजा 6. म्हणजेच या ठिकाणी k बरोबर 0 ही किंमत जी आहे ही चुकीची आहे कारण का a ची म्हणजे या ठिकाणी वर्ग समीकरण होऊ शकणार नाही कारण का x वरचा सगुणक k म्हटलेला आहे. x वरचा सगुणक a हा a ची किंमत कधी 0 नसते म्हणून k ची किंमत इथे 0 अग्राह्य आहे. म्हणून या ठिकाणी k वजा 6, 6चं पक्षांतर जर केलं तर k बरोबर काय निघतं आपल्याला 6. म्हणून या दुसऱ्या समीकरणामध्ये k ची किंमत ही योग्य किंमत ही आपल्याला k बरोबर 6 मिळते. तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.